हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज तसेच मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, तारामती शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 धुळे. विचारले काय? तारामती शिखर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. आणि या तारामती शिखराची उंची 1431 मीटर आहे आणि फूटमध्ये विचारलं तर 4695 फूट इतकी आहे. प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात लांब हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 गंगा, पर्याय क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा, पर्याय क्रमांक 3 महानदी आणि पर्याय क्रमांक 4 कृष्णा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महानदी. भारतातील सर्वात लांब हिराकूड हे धरण ओडिशा राज्यामध्ये महानदीवर बांधण्यात आलेले आहे आणि त्याची एकूण लांबी 25.40 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न तिसरा, दोन रेखावृत्तांदरम्यान किती मिनिटांचा फरक असतो? पर्याय क्रमांक 1 6 मिनिट, पर्याय क्रमांक 2 8 मिनिट, पर्याय क्रमांक 3 4 मिनिट आणि पर्याय क्रमांक 4 12 मिनिट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 मिनिट. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न चौथा, भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? पर्याय क्रमांक 1 82 अंश, पर्याय क्रमांक 2 180 अंश, पर्याय क्रमांक 3 90 अंश आणि पर्याय क्रमांक 4 360 अंश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 82 अंश. भारतीय प्रमाण वेळ ही 82 अंश रेखावृत्तावरून ठरवली जाते आणि हे रेखावृत्त भारतातील अलाहाबाद या शहरातून जाते. कोणते? अलाहाबाद. प्रश्न पाचवा, भारताच्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम वेळेत किती मिनिटांचा फरक आहे? पर्याय क्रमांक 1 116 मिनिट, पर्याय क्रमांक 2 120 मिनिट, पर्याय क्रमांक 3 125 मिनिट आणि पर्याय क्रमांक 4 122 मिनिट. विचारले काय? अतिपूर्व आणि अतिपश्चिम या वेळेमध्ये किती मिनिटांचा फरक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 116 मिनिटे. म्हणजेच अतिपूर्वेकडे कोणतं राज्य आहे? अरुणाचल प्रदेश आणि अतिपश्चिमेकडे गुजरात. तर या दोन राज्यांच्या दरम्यान 116 मिनिटांचा फरक आहे. प्रश्न सहावा, स्कूल ऑफ आर्टिलरी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. स्कूल ऑफ आर्टिलरी ही नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न सातवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC ची स्थापना कधी झाली? पर्याय क्रमांक 1 1 ऑगस्ट 1965, पर्याय क्रमांक 2 1 जानेवारी 1962, पर्याय क्रमांक 3 1 ऑगस्ट 1962 आणि पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी 1965. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 ऑगस्ट 1962 या दिवशी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC ची स्थापना झाली. प्रश्न आठवा, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कावेरी, पर्याय क्रमांक 3 कृष्णा आणि पर्याय क्रमांक 4 तापी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तापी. आणि या बाकीच्या नद्या पर्याय क्रमांक 1 ते 3 या पूर्ववाहिनी नद्या आहेत. प्रश्न नववा, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 पैनगंगा,
पर्याय क्रमांक 3 कृष्णा आणि पर्याय क्रमांक 4 कोयना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोयना. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना या नदीस म्हणतात आणि या नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास शिवाजी सागर असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न 10वा. 0 मैल कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 बेंगलुरू, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. नागपूर या शहरामध्ये 0 मैल आहे आणि नागपूर या शहराला भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न 11वा. क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा. पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पुणे, नाशिक आणि सोलापूर. पर्याय क्रमांक 2 अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि पर्याय क्रमांक 3 अहमदनगर, सोलापूर, पुणे, नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 अहमदनगर, सोलापूर, पुणे, नाशिक. तर आपल्याला सांगितलेलं आहे की उतरता क्रम अहमदनगर हा तर जिल्हा सर्वात मोठा आहे क्षेत्रफळाने, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा जिल्हा पुणे, त्याच्यापेक्षा छोटा नाशिक आणि त्याच्यापेक्षाही छोटा सोलापूर. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अहमदनगर, पुणे, नाशिक आणि सोलापूर. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे, कधी काय होतंय की महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा न विचारता 2 नंबरचा सुद्धा जिल्हा विचारला जातो, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 12वा. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? पर्याय क्रमांक 1 वाशिम, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 वर्धा आणि पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. पैनगंगा या नदीचा उगम बुलढाणा या जिल्ह्यातून होतो आणि गोदावरी नदीचा उगम नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून होतो. प्रश्न 13वा. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 बुध, पर्याय क्रमांक 2 शुक्र, पर्याय क्रमांक 3 मंगळ आणि पर्याय क्रमांक 4 गुरु. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि सर्वात छोटा ग्रह बुध हा आहे. शुक्र या ग्रहाला पहाटेचा तारा म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि शुक्र हा ग्रह पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न 14वा. अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न 15वा. महाराष्ट्राचा लाचलुचपत विभाग खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 ASB, पर्याय क्रमांक 2 SPU, पर्याय क्रमांक 3 फोर्स 1 आणि पर्याय क्रमांक 4 ACB. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ACB म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो आणि ASPU म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन युनिट आणि फोर्स 1 हे दहशतवाद विरोधी पथक. प्रश्न 16वा. यतो धर्मस्ततो जय हे बोधवाक्य कोणत्या दलाचे आहे? पर्याय क्रमांक 1 NSG, पर्याय क्रमांक 2 SPG, पर्याय क्रमांक 3 फोर्स 1 आणि पर्याय क्रमांक 4 SAT. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फोर्स 1. यतो धर्मस्ततो जय हे बोधवाक्य फोर्स 1 या पथकाचे आहे आणि C60 या दलाचे बोधवाक्य वीर भोग्या वसुंधरा असे आहे आणि भारतीय पंतप्रधान यांची सुरक्षा SPG ही संस्था सांभाळते. प्रश्न 17वा. राज्य राखीव पोलीस दलाचे केंद्र ग्रुप खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? पर्याय क्रमांक 1 जालना, पर्याय क्रमांक 2 हिंगोली, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 यवतमाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यवतमाळ. हिंगोलीला आहे, जालन्याला आहे, पुण्याला सुद्धा आहे,
पुण्याला कोणता आहे? गट क्रमांक 1 आणि 2. तर याच्यापैकी यवतमाळ या शहरामध्ये एकही SRPFचा गट नाही. प्रश्न 18वा. महाराष्ट्रात वाहतूक पोलीस कोणत्या रंगाचा शर्ट वापरतात? पर्याय क्रमांक 1 निळा, पर्याय क्रमांक 2 खाकी, पर्याय क्रमांक 3 पिवळा आणि पर्याय क्रमांक 4 पांढरा. वाहतूक पोलीस म्हणजेच ट्रॅफिक पोलीस, आणि आपण कधी सिग्नलवर पाहिला असाल की हे ट्रॅफिक पोलीस पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून उभे असतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19वा. IPC म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 भारतीय दंड संहिता, पर्याय क्रमांक 2 भारतीय पुरावा कायदा, पर्याय क्रमांक 3 फौजदारी प्रक्रिया संहिता आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड, आणि इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता, जो की 1860 मध्ये भारतामध्ये लागू करण्यात आला होता. प्रश्न 20वा. ओसामा बिन लादेनला नेस्तनाबूत करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते? पर्याय क्रमांक 1 नेपच्यून स्पियर, पर्याय क्रमांक 2 डेड एंड, पर्याय क्रमांक 3 आणि बुद्ध हसला आणि पर्याय क्रमांक 4 डेझर्ट स्टार्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेपच्यून स्पियर. ओसामा बिन लादेन याला नेस्तनाबूत करण्यासाठी राबवले गेलेले ऑपरेशन म्हणजेच नेपच्यून स्पियर. प्रश्न 21वा. चवदार तळे सत्याग्रह डॅश डॅश या ठिकाणी व डॅश डॅश या वर्षी झाला? पर्याय क्रमांक 1 महाड 1920, पर्याय क्रमांक 2 माणगाव 1922, पर्याय क्रमांक 3 महाड 1927 आणि पर्याय क्रमांक 4 निफाड 1927. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाड 1927. म्हणजेच महाड या ठिकाणी चवदार तळे सत्याग्रह 1927 या वर्षी झाला होता आणि तो बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. प्रश्न 22वा. चौरी चौरा घटना कोणत्या दिवशी झाली होती? पर्याय क्रमांक 1 5 फेब्रुवारी 1922, पर्याय क्रमांक 2 10 ऑगस्ट 1922, पर्याय क्रमांक 3 10 सप्टेंबर 1940 आणि पर्याय क्रमांक 4 10 ऑक्टोबर 1921. कोणती घटना विचारले? चौरी चौरा घटना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 फेब्रुवारी 1922. आणि या चौरी चौरा घटनेमुळे 1920 मध्ये जे असहकार आंदोलन झालं होतं ते मागे घेण्यामध्ये आलं. प्रश्न 23वा. उंबराचे फूल या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1 कुरूप व्यक्ती, पर्याय क्रमांक 2 सद्गुणी व्यक्ती, पर्याय क्रमांक 3 वारंवार भेटणारा आणि पर्याय क्रमांक 4 क्वचित भेटणारा व्यक्ती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्वचित भेटणारा व्यक्ती. उंबराचं फूल जसं आपल्याला सतत दिसत नाही, मग त्यावरूनच नाव दिलेलं आहे उंबराचे फूल म्हणजेच क्वचित भेटणारा व्यक्ती. प्रश्न 24वा. कच्ची फळे पिकविण्यासाठी काय वापरतात? पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 2 मिथिल अल्कोहोल, पर्याय क्रमांक 3 मिथेन आणि पर्याय क्रमांक 4 इथिलीन. कच्ची फळे पिकविण्यासाठी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इथिलीन. कच्ची फळे पिकविण्यासाठी इथिलीन हा गॅस वापरतात. प्रश्न 25वा. सूर्यापासून तयार होणारी ऊर्जा कशाने निर्माण होते? पर्याय क्रमांक 1 प्रोटॉनच्या संरचनेमुळे, पर्याय क्रमांक 2 अणूचे विभाजन, पर्याय क्रमांक 3 अणुकेंद्रकाचे एकत्रीकरण आणि पर्याय क्रमांक 4 सूर्यप्रकाशामुळे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अणुकेंद्रकाचे एकत्रीकरण. सूर्यापासून तयार होणारी ऊर्जा अणुकेंद्रकांच्या एकत्रीकरणापासून तयार होते. प्रश्न 26वा. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय असते? पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 5 आणि पर्याय क्रमांक 4 6.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3. 3 स्तरीय कशी? पहिल्या स्तरावर ग्रामपंचायत म्हणजेच गाव पातळीवर, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशी महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था 3 स्तरीय असते. प्रश्न 27वा. अकबराच्या महसूल व्यवस्थेच्या प्रमुखाचे नाव काय होते? पर्याय क्रमांक 1 तोरडमल, पर्याय क्रमांक 2 बिरबल, पर्याय क्रमांक 3 फैज आणि पर्याय क्रमांक 4 शेरखान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तोरडमल. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. अकबराच्या महसूल व्यवस्थेच्या प्रमुखाचे नाव तोरडमल असे होते. प्रश्न 28वा. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 चंद्रशेखर आझाद आणि पर्याय क्रमांक 4 मदन मोहन मालवीय. सत्यमेव जयते हे घोषवाक्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मदन मोहन मालवीय. मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे वाक्य लोकप्रिय केले. प्रश्न 29वा. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केव्हा व कुणी केली? पर्याय क्रमांक 1 1852 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 1852 भाऊदाजी लाड, पर्याय क्रमांक 3 1852 नाना शंकर शेठ आणि पर्याय क्रमांक 4 1852 लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1852 नाना शंकर शेठ. बॉम्बे असोसिएशनची स्थापना नाना शंकर शेठ यांनी 1952 मध्ये दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने स्थापन केली. प्रश्न असा पण येऊ शकतो की नाना शंकर शेठ यांना बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यासाठी सहकार्य कुणी केले? तर त्या प्रश्नाचं उत्तर होईल दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड. प्रश्न 30वा. चले जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय क्रमांक 1 1947, पर्याय क्रमांक 2 1935, पर्याय क्रमांक 3 1940 आणि पर्याय क्रमांक 4 1942. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1942. चले जाव ही चळवळ 1942ला सुरू झाली. प्रश्न 31वा. ठाणे जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती? पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 11. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आणि मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये 5च्या ऐवजी 6 घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 6. ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका आहेत आणि ठाणे हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असणारा जिल्हा आहे. प्रश्न 32वा. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? पर्याय क्रमांक 1 NaHCO3, पर्याय क्रमांक 2 NHCO3, पर्याय क्रमांक 3 NaHaCO3 आणि पर्याय क्रमांक 4 NH2CO3. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NaHCO3 म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न 33वा. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशी थांबते तेव्हा ते कोणते क्रियापद असते? पर्याय क्रमांक 1 उभयविध क्रियापद, पर्याय क्रमांक 2 सकर्मक क्रियापद, पर्याय क्रमांक 3 अकर्मक क्रियापद आणि पर्याय क्रमांक 4 द्विकवाचक क्रियापद. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्मापाशीच थांबते म्हणजेच त्या वाक्यामध्ये कर्म तर 100% राहणार, म्हणून त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सकर्मक क्रियापद. प्रश्न 33वा. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 ते 4 निलिमा हा शब्द आहे आणि याच्यातील पर्याय क्रमांक 4 निलिमा हा शब्द शुद्ध शब्द आहे. लक्षात ठेवायचा आहे, भरपूर वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे हा. प्रश्न 35वा. सोनीला गोरानी शिकलेला नवरा मिळाला. यातील नि या अव्ययाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 विकल्पबोधक, पर्याय क्रमांक 2
उद्देशबोधक, पर्याय क्रमांक 3 परिणामबोधक आणि पर्याय क्रमांक 4 समुच्चयबोधक. नी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समुच्चयबोधक. नी, आणि, अनेक, आणखी हे शब्द समुच्चयबोधक आहेत. आणि विकल्पबोधकमध्ये अथवा, किंवा, अगर. उद्देशबोधकमध्ये काय येतात तर उदाहरण, सोनी शिकण्यासाठी शहरात गेली. म्हणजे सोनीला शहरात जाण्याची काय गरज होती तर शिकण्यासाठी, म्हणजे शिकण्यासाठी हा उद्देश झाला. आणि सोनी उन्हामध्ये फिरल्याने सोनीला ताप आला. तर सोनी उन्हात फिरली, त्याचा परिणाम काय झाला, तिला ताप आली. तर हे होईल परिणामबोधक. प्रश्न 36वा. खालील कोणते वाक्य क्रियाविशेषणाचे आहे? पर्याय क्रमांक 1 चंद्र डोंगरामागे गेला. पर्याय क्रमांक 2 पुढची शाळा चालू आहे. पर्याय क्रमांक 3 पूर्वी या ठिकाणी दंगल झाली होती. आणि पर्याय क्रमांक 4 तुला काय पाहिजे. तर याच्यामध्ये डोंगरामागे हे काय झालं, हे झालं शब्दयोगी अव्यय. कारण पुढे, मागे, खाली, वर आणि हे जेव्हा शब्दाला लगेच जोडून आलेलं असतं तेव्हा ते शब्दयोगी अव्यय असतं. आणि पुढची शाळा, मागची गल्ली, जेव्हा हे सेपरेट येतं तेव्हा ते अव्यय साधित असतं. आणि एखाद्या क्रियेविषयी माहिती दिली असेल तर त्यावेळी ते क्रियाविशेषण असतं. मग या वाक्यामध्ये दंगल झाली होती म्हणजे काहीतरी क्रिया घडली होती असं या वाक्यातून आपल्याला दाखवलं जाते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पूर्वी या ठिकाणी दंगल झाली होती. प्रश्न 37वा. खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय क्रमांक 1 अचानक. पर्याय क्रमांक 2 किंवा. पर्याय क्रमांक 3 म्हणून. आणि इथं घ्या पर्याय क्रमांक 4 पायाखाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पायाखाली. प्रश्न 38वा. परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1 स्थलवाचक. पर्याय क्रमांक 2 हेतुवाचक. पर्याय क्रमांक 3 संबंधवाचक. आणि पर्याय क्रमांक 4 कालवाचक. विचारले काय आपल्याला, परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे म्हणजे परीक्षेच्या अगोदर. मग याच्यातून आपल्याला काय दर्शवलं जाते, काळ दर्शवला जात आहे. म्हणून या अव्ययाचा प्रकार कालवाचक असा होईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न 39वा. पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा. पर्याय क्रमांक 1 पायाखाली. पर्याय क्रमांक 2 रान. पर्याय क्रमांक 3 सारे. आणि पर्याय क्रमांक 4 घाली. मग वाक्यामध्ये क्रियापद हे कोणत्याही ठिकाणी असू शकतं. मग या वाक्यामध्ये पायाखाली रान घाली सारे, शेवटी सारे आहे म्हणून हे सारे क्रियापद नाही. तर या वाक्यातील क्रियापद आहे घाली पर्याय क्रमांक 4. नीट लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रश्न 40वा. आईने बाळाला झोपविले या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पर्याय क्रमांक 1 शक्यार्थ क्रियापद. पर्याय क्रमांक 2 प्रयोजक क्रियापद. पर्याय क्रमांक 3 सहाय्यक क्रियापद. आणि पर्याय क्रमांक 4 नामवाचक क्रियापद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजेच जेव्हा एखादी क्रिया करण्यास दुसरा सहाय्य करतो त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. मग या वाक्यामध्ये काय झालेलं आहे, आईने बाळाला झोपविले. बाळ स्वतः झोपले का, नाही, आईनं झोपविले. आणि जर बाळ स्वतः झोपला असतं तर तो क्रियापद कोणतं असतं, शक्यार्थ क्रियापद. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. आणि याच्यापेक्षाही चांगल्या दर्जाचे आपण प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्स फॉर वॉचिंग.